नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राज्य विधानसभाला राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 2, कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 1876 मध्ये कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना झालेली आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणलेले आहे किंवा मानलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, भरतपूर हे पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र टिंबटिंब येथे स्थित आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महाबळेश्वर। महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र हे महाबळेश्वर येथे आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे बल्लारपूर हे ठिकाण। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, नर्मदा नदी। सरदार सरोवर धरण ही नर्मदा नदीवर आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ई, हरियाणा। बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान हरियाणा या राज्यातून सुरू झालेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जातात। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक टिंबटिंब आहे। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, शिवाजी सावंत आहे मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 11, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1, कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या कलमान्वये देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जारी झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 1916 मध्ये भारताचे पहिले वन धोरण जारी झालेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कोलकाता। 1873च्या नियमाच्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्ट हे कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथाचे कर्ते कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, संत रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, वि. दा. सावरकर हे 6 सोनेरी पानाचे ग्रंथाचे लेखक आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 26 एप्रिल 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे, दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी,
रत्नागिरी. दाभोळची खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिल्हारी जलविद्युत केंद्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 19, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात झाली आहे? सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मणिपूर. मणिपूर राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 22, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भोगावती या नदीवर राधानगरी धरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 25, समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सज्जनगड येथे समर्थ रामदासाची समाधी स्थळ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अणुऊर्जा. तारापूर पॉवर प्लांटमध्ये अणुऊर्जाची प्रकारची वीज तयार होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 28, करो या मरो हे घोषवाक्य महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलन दरम्यान दिलेले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी छोडो आंदोलन. छोडो आंदोलन यावेळेस मरो या करो ही घोषणावाक्य महात्मा गांधी यांनी केलेली होती, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29, विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुणवाचक विशेषण, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी काळा घोडा हा गुणवाचक विशेषण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 30, योग्य संबंध शोधा. वाल्मिकी जसं रामायण आहे तर ज्ञानेश्वर कशासाठी आहे? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा.